सांगोला विधानसभेला कोण मारणार बाजी? बापू, आबा की देशमुख बंधू? जोरदार रस्सीखेच. सांगोला तालुक्यात इच्छुक नेते मंडळी लोकसभेला झालेल्या मतांची गोळाबेरीज आकडेमोड करत विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. महायुतीतील शिवसेनेचे विद्यमान आमदार शहाजी पाटील यांच्यासह विधानसभेला यावेळी फिक्सच असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील कामाला लागले आहेत. तर महाविकास आघाडीमधील शेकाप पक्षातीलच डॉक्टर बाबासाहेब देशमुख व डॉक्टर अनिकेत देशमुख या बंधूंमध्ये तिकिटांसाठी रस्सीखेच असणार आहे. सध्या प्रमुख नेते मंडळींचे कार्यकर्ते वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या नेत्यांच्या फोटोसह भावी आमदार अशा पोस्ट सोशल मीडियावर प्रसिद्ध करत असल्याचं चित्र दिसून येत आहे. राज्यात लोकसभेच्या निकालावरून राजकीय वातावरण ढवळून निघालंय. महायुती व महाविकास आघाडीमधील सांगोला तालुक्यातील नेते मंडळी विधानसभेच्या तयारी करू लागले आहेत. गेल्यावेळी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीच्या दीपक साळुंखे पाटील यांनी सहकार्य केले होते. राज्यातील पक्षीय आघाडी बाजूला सरून बापू आणि आबा एकत्र आले होते. या निवडणुकीत शेकापचा बालेकिल्ला असलेल्या तालुक्यात शिवसेनेच्या धनुष्यबाणाने इतिहास घडवला होता. सध्या राजकीय परिस्थिती वेगळी आहे. विद्यमान आमदार शहाजी पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार दीपक साळुंखे पाटील हेही यावेळी निवडणूक लढवणारच यासाठी कामाला लागल्याचं दिसून येत आहे. यामुळे महायुतीमधील आबा की बापू यांची चर्चा सुरू झाली आहे.